देवीचाच आशीर्वाद म्हणायचं. एवढ्या मोठ्या आगीत सापडून सुद्धा तुझं त्यानं काही झालेलं नाही. तर आम्ही म्हणतो गरज काय होती तिथं जाण्याची? आगीत काय भलत सलत झाला असता, चेहरा जळला असता तर कुणी लग्न केलं असतं हिच्याशी? जाग्यावर लग्न मोडलं असतं सरनोबतांनी. बरं झालं तुला काय झालं नाही. आता लग्नात तरी कसली अडचण यायची नाही. छान, मुलगी जगली वाचली त्याचा आनंद नाही. आनंद कसला तर आता तिचं लग्न मोडणार नाही. डॅडी खरं खरं एक सांग, मी खरंच तुमची मुलगी आहे का हो? बोल वर करून बोल न गस. खरंच विसरून जाऊ तू आमची मुलगी आहेस ते. तुझ्यामुळं त्या दीड दमडीच्या सूर्याच्या उपकाराखाली मिंदे झालो आम्ही. मग सांगायचं होतं ना की नको वाचवूस. मरू दिलं असतं मला त्या आगीत. मेले असते तर सुटले असते एकदाची मी. डॅडी, तुझं तुला बरं वाटतंय का? अगं तुझ्यासाठी नारळ पाणी आणलं होतं. अरे 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 सूर्या लेका, तुझी जागा इथं आमच्या पायाची नाही, तिथं आमच्या हृदयात आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तू आमच्या पोरीचा जीव वाचवलास. तुझा आभार कसं मानू तेच कळणार झालंय बघ. तुला काय पाहिजे सांग, काय पाहिजे ते सांग तू. अहो डॅडी, कशाला लाजवत आहे? अहो तुमच्या उपकारापुढे माझं उपकार काहीच नाही. नाही तरी मी तुला काहीतरी घ्यावंच लागेल. तू असं कर. अहो काय करताय डॅडी? अहो खरंच नकोय मला काय. अहो घरच्या माणसांसाठी केलेल्या कामाचं कोणी बक्षीस घेताय सांगा बरं. अरे नामून देत्यात, घ्यायला काय हरकत आहे, घे की. नाही नको डॅडी. अहो तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असतोय ना, ह्योच माझ्यासाठी जगातला सगळ्यात मोठा दागिना आहे. आणि ह्यो आशीर्वाद आहे ना असाच राहू दे, बाकी काय नको मला. असं म्हणतोस ठीक, तर नाहीच मानल्यावर आम्ही तरी काय बोलणार? सूर्या, तुझ्या हातापायाला लय भाजलंय ना? सगळा प्लॅन चौपट झाला. मला वाटलं होतं आज सूर्याचं जळून कोळसा होईल, पण नाही. आपलंच तोंड काळ झालं. त्या तुळजाला वाचवून सूर्या हिरो झाला. हिरो हिरो सगळ्यांसमोर माझ्या बायकोला असं हातावर उचलून घेऊन आला. सगळ्यांसमोर. काय वाटलं असेल मला? विचार केलायस? सत्या, स्वतःला आवर. शांत राहा. त्याचा तेच हात लय दिवस त्याच्या दडावर राहणार नाहीत. काल त्याचं नशीब चांगलं होतं रे, म्हणून तो वाचलाय. पण असं किती दिवस त्याचं नशीब त्याला साथ देणार आहे? थांब जरा, फक्त एकच संधी मिळू दे, मग बघ त्याला कसा कायमचा ठाका पोचवत होते. तीच संधी लवकरात लवकर मिळायला पाहिजे. ते सूर्या माझ्या डोळ्यापुढे दिसला नाही पाहिजे. आणि हा, त्या सूर्याचा सूर्यास्त लवकरात लवकर झाला पाहिजे. होणार. त्या सूर्याचा सूर्यास्त लवकरच होणार. तू फक्त तुझ्या भावावर विश्वास ठेव. तुझा मी बघतो काय करायचे ते. तुझ्या किराणा जाऊन येतो.
अरे च्या स्टार्टर कसा लूज झाला? गाडी पण काल होती ते जागेवर नाहीये. म्हणजे गाबड्याने काल नक्कीच गाडी फिरून आणली तर. ए काल गाडी कुठे नेली माझी तू? मी कधी कवा कुठं? तेच विचारतोय. अहो फादर, मी तुमच्या गाडीला हात पण नाही लावलेला. कुठं बोल नको. काल मी जिथं गाडी लावली होती ना तिथं नव्हती आज. आणि त्याचा की स्टार्टर पण लूज झालाय. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं काम नसणार हे. जिथं हात लावल तिथं नुकसान करतोय. सगळ्याचं वाटोळ करतोय नुसतं. काय फादर, आता काल तुम्हाला पण हात लावला होता की, पण तुम्हाला कुठं काय झालंय? बापाला उलट बोलतो. बापाला उलटो. एवढ्या मोठ्या पोराला कोण जनावरासारखं मारतं का? एवढा मोठा घोडा झालाय पण गाडीची अक्कल नाही. एक दमडी कमवता येत नाही पण लाखोचं नुकसान करतोय. मी जिथे येऊन चाललंय सगळं. मी गेलो की याला कोण खायला घालणार आहे? गावात याला कुत्र विचारत नाही. नको विचारू दे. मी जिथे आहे माझ्या पोराला पोसाया, कळलं ना? तुझ्या लाडानेच बिघडलंय हे. अजून बिघडवा. मी काय आता बोलणारच नाही. बघितलंस, दरवेळी मी काय बोलणार नाही बोलत्यात आणि पहिल्यापेक्षा जास्त बोलतात आणि मारत्यात पण. जाऊ दे, तू नको त्यांच्याकडे ध्यान देऊ. हं? खा तू, खा. आई